की आमची टीम इतकी चांगली इतकी नाही आहे, पण आम्ही नेहमी एकत्र येऊन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक जण एकमेकांना साथ देतो. अनुमान शेख, आपसे निवेदन है, आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच की टी शर्ट दी जाएगी. राजला मिळालेले मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातील पहिले मॅन ऑफ द मॅच होती. त्यांनी देखील सांगितलं ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते प्रणय काटकरला. प्रणय आपण यायचं आहे. प्रणय आपण यायचं आहे. बघा एकमेकांना साथ कशा प्रकारे द्यायचे ते. राजचा खेळ संपूर्ण मॅच मध्ये महत्वाचा होता. त्यांनी टाकलेली ते बॅटिंग मध्ये इम्पॅक्ट गोलंदाजी करत असताना तो गोलंदाजी, पण त्यांनी लक्ष कोणत्या गोष्टीवर दिलं. आपल्या संघातील अजून काही नवीन खेळाडू ऍड झाल्यात, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राजनी सांगितलं हे टी शर्ट डेडिकेट केलं जाते प्रणय काटकर याला. अभिनंदन प्रणय आणि राज. नेक्स्ट मॅच साठी उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण टीम बारुंडा माऊली ग्रुप डी मधील पहिली टीम टॉप 10 मध्ये जाणारी. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 6 धावा आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हातामध्ये नाही आलाय. उमेशच्या बॅट मधून येतोय चौकार. बुलाती है मगर जाने का नहीं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 11-11. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं जाते, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. व्हाईटचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 12 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू आदळतोय बॅनर वरती. उमेशच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार.
दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 16-16. 16 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते. पाच चेंडूचा खेळ झाला. 18 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्याने शेवटच्या चेंडूला ऑफसाईडला मात्र दिशा दाखवली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 19-19. ओमकार गोलंदाजी मारवर्दी. सरळ खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड नाही झाले. सिंगल कंप्लीट केली जाते तिथे देखील. पोरं शिळा घालतील मला. 3 चेंडूचा खेळ झाला 22 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू गेलाय लाल पडद्याच्या बाहेर. षटकाराला विकेटचं पतन. गडीबाद. नवीन फलंदाज नितीन. पहिला चेंडू बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चिकट लागत चेंडू मागे निघून गेलाय यष्टांच्या बाजूने. डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसलाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 धावा धावफळ करते आपण पाहतोय. फुलटॉस पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती सिंगल येते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळ करत धावा आपण पाहतोय 24-24. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेऊन स्वरूपने खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं. 25 धावा धावफळ करते आपण पाहतोय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल
येणाऱ्या 5 मध्ये एखादा मोठा फटका डोंगरपाड्याच्या डगआउटमध्ये गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आई एकविरा यश त्यांना देखील मध्ये येणाऱ्या 5 मध्ये हात खोलण्याची संधी नाही द्यायची आहे. फटका खेळलाय सरळ. हा फटका सरळ खेळत असताना क्षेत्ररक्षण देखील त्या चेंडूवरती खूप चांगलं झालंय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 26-26 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू परफेक्ट बॅनरवरती आदळलाय. उमेशच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. विघ्नेश फायटर संघाचे 2 महत्त्वाचे खेळाडू आर्चिस आणि गौरीश यांचं देखील या नारलेश्वर सम्राट चषकामध्ये सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती आगमन झाले. आपण परफेक्ट यष्टांच्या मागे 2 बॅनर पाहत आहेत. तिथे आर्चिसला एक बॅनर पाहतोय, विरार वसई लाईव्ह ज्याचं इंस्टाग्राम ID आहे. त्यावर आपण पाहू शकता प्रत्येक गोष्टीचं अपडेट दिलं जाते. त्याच्या माध्यमातून नवीन नवीन रील्स आपण नेहमी पाहत असतो. तिथून उजव्या यष्टीच्या बाजूला त्याच्या काही आठवणी आहेत सर हिटमॅनसोबतच्या, त्या देखील त्या बॅनरवरती झळकत आहेत. चेंडूला तू पकडायचं आहे की मी पकडायचं आहे या विचार करण्याच्या नादामध्ये चेंडूला दोघांनी लेफ्ट केलं आणि चेंडू त्या गॅपमधून निघून गेलाय. चौकार. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. धावफलक धावांचा जर का विचार केला तर 36 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 37 धावांचा पाठला आई एकविरा यश या संघाला करायचा आहे. त्याआधी वळूया DJ कडे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया एक सुमधुर संगीत घेऊन. गोलंदाजी मारवरती उमेश. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने श्री गणेश केला जाते. स्वरूप आणि यशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. दुसऱ्या चेंडूला देखील हलक्या तरी खेळत काढलं. 37चा पाठला करायचा आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये 35-30+ पाठला जर का तुम्ही करत असेल तुम्हाला त्या प्लॅनिंगनी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. दबावामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. सरळ चेंडू गेला बराच लांब. षटकर आला. विकेटचं पतन. गडी बाद. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है.
हलक्या तरी नवीन आलेल्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूला सन्मान दिला. इथून स्वरूपच्या खांद्यावरती जबाबदारी वाढल्या. स्वरूपला देखील माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत आता मला इथून विकेटवरती उभं राहणं हे जास्त गरजेचं आहे. 37चा पाठलाग करण्यासाठी एकाला ती जबाबदारी घेत असताना महत्त्वाचे इनिंग देखील मैदानाच्या आतमध्ये सादर करणं गरजेचं आहे. गोलंदाजी बारवरती उमेश. उमेशला आपण फलंदाजी करताना देखील पाहिलं महत्त्वाचा रोलमध्ये होता. महत्त्वाची भूमिका त्यांनी घेतली. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना खूप चांगली बॅटिंग. 4 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. फटका खेळलाय ऑफसाईडला. मयुरेश चिंटू चेंडूला फील्ड करेल विजयजी पाटील यांनी बॅकअप दिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 5 धावा. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो विजय पाटील. लक्ष वेगाने आलं. लक्ष्मी केली फिकी पण तिथे एक धाव कंप्लीट. खोलवर टप्पाचा चेंडू होता. त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 रन स्कोर कार्ड 7 धावा. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 7 धावा धावपळ करते आपण पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सोमनाथ चेंडूवरती येईल. चेंडूला फील्ड करेल. 1 धाव तिथे देखील धावून कंप्लीट केली जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. या मॅचमध्ये या इनिंगमध्ये 37चा पाठलाग करत असताना अजूनपर्यंत तो मोठा फटका नाही दिसलाय. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आत्तापर्यंत आपण जर का विचार केला तर तब्बल 11 बॉल हाताळून झालाय. 11 बॉलमध्ये एकही मोठा फटका नाही दिसलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न. हार्दिकचा एक हात आला. एक हात येत असताना तो बॉलला देखील खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 10-10 10 धावा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन इथून प्रत्येक गोष्ट पाहतायत कुठपर्यंत पोहोचतायत. येस रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल.
विजय पाटीलनी इतक्या जोरात आवाज दिला ना कदाचित डोंगरपाड्यामध्ये केला असेल. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय गॅप मधून, सीमारेषा पार, येतोय चौकार. सद्गुरु साईनाथ महाराज की नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाच. टॅपच्या सारी खेळण्याचा प्रयत्न, चिंटूच्या हातामध्ये चेंडू आलाय, चिंटूने फेकी नाही केली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-6-16 16 धावा धावफळ करते आपण पाहतोय. ऑनसाईडला वळून मारण्याचा प्रयत्न, चौकाराच्या बॅनर पासून चेंडू थोडासा लांब आहे. पंच दर्शवत आहेत डिक्लेअरचा इशारा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफळ करते आपण पाहतोय. 17 नंतर आतापर्यंत मॅच मध्ये खतरेत आहे टीम I-एकविरा. यश 11 खतरेमध्ये आहे. फिकी वेगाने केली, दुसरी धाव चोरी करण्याचा प्रयत्न, उमेशच्या हातामध्ये चेंडू आला, धावचीच्या रूपात विकेट डाऊन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळ करा धावा 18. नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाच, नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाच. मला अंध जगात साईचा बसवल मानस, मला अंध जगात बाबानी बसवल मानस. सहा मध्ये 19 धाव्यांची गरज. कालच्या दिवसामध्ये आपण वसई तालुक्याच्या बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक इतिहास नवीन रचला गेला. SK शुभम खांडेकरच्या नावाने 6 मध्ये 18 धावा त्यांनी बनवल्यात. इथून इक्वेशन 6-19 आहे. इथून मोठा फटका, सरळ चेंडूला पाठवलंय षटकाराला, विकेट डाऊन. रितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये 18ची गरज. फटका खेळलाय, चेंडू निघून गेलाय मयुरेशच्या बाजूने, रितेशच्या बॅट मधून येतो चौकार. 4 मध्ये 14ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेटचं पतन, गडीपात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. विघ्नेश फायटर बी आपण कॅप्टनला टॉसच्या बॉक्समध्ये पाठवायचं आहे. मॅच फिनिश. हार्ड लक टीम I-एकविरा यश 11 पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. या स्पर्धेमधील प्रवास इथे संपतोय. विजेता संघ 9 तरुण डोंगरपाडा संघाचे खूप खूप अभिनंदन. डोंगरपाडा आपण देखील लगेचच कर्णधाराला पाठवायचं आहे. विघ्नेश फायटर